बाद गॅजेटनुसार कुणबी प्रमाणपत्र देता येत नाही आणि आज आपण बघत असाल एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री असताना त्या टायमाला आम्हाला न्याय मिळत होता, पण अजिबात आता या ठिकाणी आम्हाला न्याय मिळताना या ठिकाणी दिसत नाही। त्यामुळं मुख्यमंत्री महोदय तात्काळ तुम्ही आमच्या संग चर्चा करा। जोपर्यंत तुम्ही आमच्या संग चर्चा करणार नाही तोपर्यंत आम्ही या ठिकाणी उठणार नाही। ए बसा खाली। विखे पाटील आणि प्रसाद लाड तसेच उदय सामंत आणि हे संभाजीनगरसाठी रवाना झालेले आहेत। मग मला सांगा, आज प्रसाद लाड त्याच्यानंतर उपसमितीचे अध्यक्ष विखे पाटील यांना आज 16 दिवसापासून आमचे राजेंद्र दाते पाटील त्या ठिकाणी उपोषणाला बसले, त्यांना त्या ठिकाणी दिसत नाही का? तुमच्या माहितीत सांगू का, हे सरकार समाज दिशाभूल करत आहे आणि जे ज्येष्ठ राजेंद्र दाते पाटील जे आमचे अभ्यासक आहे यांनी या सरकारचा खरा चेहरा समाजासमोर आणला आहे, म्हणून त्या आंदोलनाकडे यांनी त्या ठिकाणी पाठ फिरवलेली आहे। त्यामुळं या सरकारचा आम्ही या ठिकाणी जाहीर निषेध करतो। विशेषतः आम्ही विखे पाटील आणि प्रसाद लाडचा या ठिकाणी जाहीर निषेध करतो। ए बसा खाली। नाही नाही, तुम्ही आमचं घेणार का? नाही नाही अजिबात ऐकणार नाही। 2 मिनिटं राजेश वाईट शासनाची सगळ्याची भूमिका घेत आहे। आंदोलक मुख्यमंत्र्यांच्या भेटीला दाखल झाले आहेत, तर मराठा समाजाचे जे काही प्रश्न आहेत त्या संदर्भात आता आवाज उठवण्यात येत आहे। मराठा आंदोलक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीसाठी दाखल झालेले आहेत, दृश्य पाहतोय। या संदर्भात ताजे अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी उमेश करंजकर आपल्यासोबत जोडलेत। उमेश, आपण पाहतोय की मराठा आंदोलक आता आक्रमक झालेत, मुख्यमंत्र्यांच्या भेटीला दाखल झालेत, नेमक्या त्यांच्या मागण्या काय आहेत आणि काय सध्या ताजे अपडेट्स आहेत? कारण मराठा आरक्षणाचा मुद्दा अजूनही प्रलंबितच आपल्याला पाहिजे। ज्या प्रकारे हैदराबाद गॅजेटनुसार मराठा समाजाला आरक्षण दिले जाईल असं म्हटलं गेलं होतं, त्या प्रकारचं आश्वासन सरकारकडून देण्यात आलं होतं, मात्र ते आश्वासन पूर्णपणे फेल ठरलेलं आहे आणि म्हणून रमेश केरे पाटील असतील आणि त्यांच्यासोबत मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक असतील, हे सर्व थेट सह्याद्री अतिथीगृह जे तिथं पोहोचले। आता थोड्या वेळातच या अतिथी सह्याद्री गृहामध्ये कॅबिनेट बैठक होणार होती। मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आतमध्ये आहेत आणि अशा परिस्थितीत हे सर्व मराठा समन्वयक इथं पोहोचले। त्यांनी घोषणाबाजी सुरुवात केलेली आहे आणि मुख्यमंत्री आणि राधाकृष्ण विखे पाटील हे वेळच देत नाहीयेत किंवा 16 दिवसापासून जे संभाजीनगरमध्ये आंदोलन सुरू आहे त्या आंदोलनाला कुठलीही दखल घेतली जात नाही आणि त्याचा रोष म्हणून हे सर्व समन्वयक इथं पोहोचले आहेत आणि त्यांनी सह्याद्री अतिथीगृहाच्या बाहेरच आंदोलनाचा पवित्रा घेतलेला आहे, घोषणाबाजी सुरुवात केलेली आहे। आता पोलिसांनी काही लोकांना तिथून उठवलेलं आहे आणि काही लोकांना मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी देखील घेऊन जाणार अशा प्रकारची माहिती मात्र सध्या अचानकपणे हे आलेले मराठा समन्वयकामुळे सह्याद्री अतिथीगृहाच्या बाहेर थोडासा गोंधळ उडालेला पाहायला मिळते। उमेश, खूप खूप धन्यवाद या महत्त्वपूर्ण अशा माहितीसाठी। तर मराठा आंदोलक आता मुख्यमंत्र्यांच्या भेटीला दाखल झाले आहेत, मराठा आंदोलक आक्रमक झालेत, पोलीस त्यांना बाजूला घेऊन जाण्याचा प्रयत्न करतायत, त्या ठिकाणची दृश्य आपण पाहतोय। मराठा आंदोलक हे मुख्यमंत्र्यांच्या भेटीला दाखल झालेत, ते माध्यमांशी संवाद साधतायत। कुठली पण ज्यावेळेस आमचे जारंगे पाटील उपोषणाला बसले होते, या जारंगे पाटलांची या सरकारनं बरं का एकदा नाही तर 10 वेळेस जारंगे पाटलांची फसवणूक या ठिकाणी झाली। राजेंद्र दाते पाटील 16 दिवसापासून संभाजीनगर या ठिकाणी उपोषणाला बसलेले।